वारकऱ्यांसाठी नेहमी एक पाऊल पुढे असणारे श्रीमंत वारकरी न्यूज. वारकऱ्यांसाठी नेहमी एक पाऊल पुढे असणारी म्हणजे श्रीमंत वारकरी टीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. या क्षणाची सर्वात मोठी बातमी. मराठी पत्रकार परिषद संलग्न हुतात्मा राजगुरू पत्रकार संघ खेड तालुका अध्यक्षपदी बिनविरोध माननीय श्रीकांत बोरावके, कार्याध्यक्षपदी माननीय श्री अर्जुन मेदनकर, उपाध्यक्षपदी माननीय श्री गौतम पाटोळे, उपाध्यक्षपदी माननीय श्री अविनाश राळे, उपाध्यक्षपदी माननीय श्री संजय बोरकर, सचिवपदी माननीय श्री सचिन बच्चे, सहसचिव माननीय श्री रोहिदास कदम, खजिनदार माननीय श्री योगेश गायकवाड, सह खजिनदार माननीय श्री सुनील बटवाल, प्रसिद्धी प्रमुख माननीय श्री अनिल जोगदंड, कार्य सदस्य माननीय श्री कृष्णानंद आवटे, माननीय श्री बद्रीनाथ घुगे, माननीय श्री प्रसन्न कुमार देवकर, माननीय श्री अतिश मेटे, माननीय श्री सोमनाथ बेंडाळ, माननीय श्री योगेश जाधव, माननीय श्री गोविंद ठाकूर तौर, माननीय श्री बाळासाहेब भंडारे, माननीय श्री राजेश नागरे, माननीय श्री भागवत काटकर, माननीय प्रमोद भळगट या मान्यवरांना पदाचा कार्यभार सोपवण्यात आला. त्याबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचे श्रीमंत वारकरी टीव्ही न्यूज कडून मनपूर्वक अभिनंदन. मराठी पत्रकार परिषदेचा एस.एम. देशमुख आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. एस.एम. देशमुख आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. मराठी पत्रकार परिषदेचा श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पुण्यभूमीमध्ये या ठिकाणी आज हुतात्मा पुणे जिल्हा पत्रकार संघ संलग्न हुतात्मा राजगुरू पत्रकार संघाची सार्वत्रिक निवडणूक या ठिकाणी पार पडली. यामध्ये सर्वांच्या माध्यमातून मला बिनविरोध या ठिकाणी अध्यक्षपदाची संधी दिली. त्याबद्दल मी सर्वप्रथम सर्वांचं आभार मानतो, अभिनंदन करतो. या ठिकाणी आवर्जून एक दोन गोष्टी सांगेल की या संघाची जेव्हा स्थापना झाली त्यावेळेस मामा असतील, हरिदास कड असतील यांनी मला आवर्जून त्यावेळेस या संघामध्ये येण्याची विनंती केली होती आणि मी त्यांच्या शब्दाला मान देऊन या संघामध्ये त्यावेळेस आलो होतो. मला अक्षरशः म्हणजे हा माझ्यासाठीचा खूप मोठा लढा होता अध्यक्षपदाचा. त्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस मी नियुक्त झालो त्यावेळेस तालुक्यात दोनच संघ होते. दोन्ही संघामध्ये प्रचंड प्रमाणात दबाव तंत्र होतं आणि या संघामध्ये गेल्यामुळं मला ऐन वेळेला काही ठिकाणी वादाच्या प्रसंगाला पण सामोरे जावं लागलं. त्यावेळेस मी या सगळ्यांना म्हणजे त्याच्यामध्ये आवर्जून उल्लेख करतो. संजय बोरकर असतील, विवेक बच्चे असतील, मिलिंद शिंदे असतील, आमचे मामा सुनील बटवाल असतील, या सगळ्यांना मी ही गोष्ट सांगितली त्यावेळेस की मामा मला दबाव येतोय. देवकर मामांना पण सांगितलं की मला दबाव येतोय की त्या संघामध्ये गेला असं झालं. मी आवर्जून त्यांना म्हटलो की मी काय करू. ते म्हणले काय काळजी करू नको, तू फक्त यामध्ये ठाम राहा. भविष्यात 100% तुझं याच्यात तुला काय गवायना मदत आमच्या माध्यमातून होईल. त्यानंतर ना मी जवळजवळ त्या गोष्टीला आता 8 वर्ष झाली. 8 वर्ष म्हणजे निष्ठेला काय किंमत असते याचं उत्तर मला आज मिळाले की 8 वर्ष मी एकही संघ न बदलता किंवा कोणत्याही संघात कधीच न जाता या ठिकाणी याच संघात थांबलो आणि वेळेला ज्या वेळी मला अध्यक्षपदाची संधी आली त्या वेळेला ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय अध्यक्ष पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनीलजी लोणकर असतील, निवडणूक निर्णय अधिकारी नवींद्र पाटील असतील आणि आज या ठिकाणी असलेले राहुल शिंदे असतील, भरतजी निगडे सर असतील, या सगळ्यांनी ज्यावेळी मार्गदर्शन केलं त्याप्रमाणे मी त्यावेळी थांबलो. कधी कधी संजय बोत्रा असतील, या सगळ्यांनी मला सांगितलं, अर्जुनराव मेदनकर असतील की आमच्यासाठी तुम्ही ऐन वेळेला हे करा. मी त्यावेळी थांबलो. त्या गोष्टीच्या त्या निष्ठेचं मला आज फळ या ठिकाणी मिळतंय. याचा मला निश्चितच आनंद आहे आणि आज मला या सगळ्यांनी मिळून या अध्यक्षपदाची संधी दिली. या कामाचा मी नक्कीच गौरवास्पद काम करून या ठिकाणी दाखवेल. संघाने मला भरपूर दिलंय, संघासाठी देण्याची आज मला वेळ आलेली आहे आणि मी ती निश्चितच पार पाडेल. मी सर्वांचा आभार मानतो. या ठिकाणी भरपूर जणांच्या आवर्जून नावांचा उल्लेख करायचा आहे पण कुणाचं नाव राहायला नको म्हणून मी इतर सर्व माझ्या मित्र परिवाराचं अभिनंदन आणि आभार मानतो आणि अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. ही निवड खेळीमेळीच्या वातावरणामध्ये झाली. त्यामध्ये सर्व सदस्यांचं योगदानही महत्त्वाचं आहे. कोणताही वाद न होता ही निवडणूक बिनविरोध पार पडली आणि याच्यामध्ये आता निवडणूक निर्णय अधिकारी शिंदे असतील, निगडे असतील, त्यांनी जे योगदान केलं ते महत्त्वाचं आहे आणि या सर्व उपस्थित सदस्यांचं नवनिर्वाचित अध्यक्ष श्रीकांत बोरावके असतील, कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर असतील,
उपाध्यक्ष असतील, सचिव असतील, खजिनदार असतील, कार्यकारिणी सदस्य असतील, या सर्वांचं मी आभार मानतो.